नमस्कार मित्रांनो, अर्जुन प्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज बनवणार आहे भरलेले वांगे। तर चला आपण सुरुवात करूया। तर आपण भरलेले वांगे बनवण्यासाठी साधारणतः 5 वांगी घेतलेली आहे आणि लसूण घेतलेले आहे। लसूण 2 गड्डी आहेत आणि खोबरे घेतले आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 धने पावडर, हळद आणि हा घरगुती मसाला आहे। चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर आणि सुरुवातीला आपण सुरू करणार आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे हे आपण चांगले भाजून घेऊया। व्यवस्थित आपल्याला चांगले रोस्ट करून घ्यायचे शेंगदाणे। मित्रांनो, आपले शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत। आता आपण याला काढून घेणार आहोत। शेंगदाणे आता आपल्या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत, बारीक करणार आहोत। प्रिया शेंगदाणे कुटून घेणार आहे। आता झाला आहे पूर्ण आपला कूट बारीक। आता आपण काढून घेणार आहोत। आपण आता अर्धा शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे। तर अर्ध्या कूटामध्ये आपण लसूण टाकणार आहोत, खोबरे टाकणार आहोत, आले टाकणार आहोत आणि त्याचा मसाला तयार करायचा आपल्याला। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकत होतो। कोथिंबीर टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं चांगलं। मसाला वाटून झालेला आहे। आता आपण हा मसाला वांगी चिरून 2 भाग करायचे आणि त्याच्यामध्ये हा मसाला भरणार आहे आपण। आता वांगी चिरल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचे, ते काळे पडत नाहीत, फ्रेश राहतात। आता आपण ते वांगी भरून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे। घरगुती बनवलेला येसूर मसाला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जे स्टफिंग भरणार आहोत वांग्यामध्ये ते छानसर भरलं जातं आणि त्याच्या वांग्यामध्ये पूर्णपणे स्वाद उतरतो। आपण आता भरून घेत आहोत त्याच्यामध्ये वांग्यामध्ये। व्यवस्थित अशी भरून घ्यायची वांगी। छानशी दिसत आहेत आता वांगी भरलेली। पूर्ण अशी वांगी भरून घ्यायची आपली।
आता वांगी आपली भरलेली तयार आहेत, पूर्ण स्टफ भरलेले आहेत. गॅसवरती आपण कढई ठेवत आहोत. हे मसाल्याचं पाणी आहे, हे आपण त्याच्यामध्येच टाकणार आहोत कढईमध्ये. पण आधी पण थोडं मीठ टाकलं होतं, आता थोडंच टाकणार आहोत चवीपुरतं. आता आपण याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकणार आहोत. चांगली परतून घेऊयात वांगी. आणि त्याच्यावरती आपण आता झाकून ठेवणार आहोत. तर आपलं भरलेलं वांग आता तयार झालेलं आहे. छान अशी तर्री आलेली आहे वरती. गार्निशिंगसाठी आपण वरती कोथिंबीर टाकत आहोत. आता आपण गॅस बंद करत आहोत. आपलं भरलेलं वांग तयार झालेलं आहे. आपण आता सर्व करत आहोत. आपली भरलेली वांग्याची डिश आता तयार आहे. हे आपण ऑप्शनल म्हणून फळ घेतलेले आहे, ड्रॅगन फ्रूट आणि सलाद आहे. तर चला आता मम्मीला आपण ताट वाढलेले आहे. कशी झाली मम्मी भाजी? छान झाली.